फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. पण आता फेअर अँड लवली लावून अहो मी ना स्वयंपाक करणार आहे, तर चपात्या किती किती आणि कोण कोण खाणार आहे ते लवकर सांगा. मी एक खाणार आहे. मी पण एक. मी पण एकच. मी अर्धे. मी बी एक खाणार. वय ग, भाजी कोण बनवणार आहे? आजी बनवणार आहे. मग मी 4 खाणार आहे. मी 5 खाणार. मी 5. मी 3. मी 2. झोपेच्या मर्यादा पाळा. काही पागल माणसं आहेत, अख्या रात जागतात आणि ऊन पडेपर्यंत झोपत आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याचं तोंड पाहू नये. तो सगळ्यात दरिद्री माणूस. सगळे भजन्यांसकट काय तुम्ही 12 वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काय देव बोखंडी घेत नाही तुम्ही. आणि बापाला विचारलं तुमचा मोबाईल क्लास. रात्री 11 वाजेपर्यंत गुरुजी 9ला झोपलाय. पोरींच्या आयांना विचारा ना, तुमचा मोबाईल लागत नाही. गुड्डीचे क्लास. आणि गुड्डी सारखी स्टडी करते, सारखी स्टडी करते. गुड्डी भांडे घासत नाही, गुड्डी कपडे धुत नाही, गुड्डी कपड्याला घड्या घालत नाही, गुड्डी चपात्या करत नाही. गुड्डी सारखी स्टडी करते. अहो गुड्डी स्टडी कुठं करते? वरच्या मजल्यावर पाहायला गेलं गुड्डी नाही, स्टडी नाही. गुड्डी गेली पर्यावरणाचा अभ्यास करायला. आणि बापाला विचारलं तुमचा मोबाईल क्लास. रात्री 11 वाजेपर्यंत गुरुजी 9ला झोपलाय. पोरींच्या आयांना विचारा ना, तुमचा मोबाईल. मिवनीच्या ऍडमिशनची याला काळजी, थोरली मिवनी बाळातपणा राहील त्याची याला चिंता. लहानी मिवनी परीक्षेला गेली 12वीच्या, मग येते का नाही तिला सापडून आणा याला आठवडा गेला. मग ती का निकालच घेऊन येते काय? यांना इकडे पाहिला वेळ. मिवनी पण काय पण म्हणा, मला तुझ्यासोबत लग्न करून लय फायदा झालाय. कोणता फायदा? मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा याच जन्मी मिळाली. हो ना. तुला इंजिनिअरिंगला भरावं लागले 10 लाख. किती काढा बरं का हिशोब, शिकलेली पोरं. किती भरावं लागले तुम्हाला? 10 लाख. इंजिनियर पूर्ण व्हायला खर्च आला 10 लाख. पर वही पेन सगट. तू इंजिनियर केवढ्यात झाला? 20 लाखात. तुला जॉईंट करायला लागले 5 लाख, 25 लाख. कधी कमवशील तू? तेव्हा तू झाला 35चा. 36ला तुला पाहुणे आले, ते बी 3 वेळा नाही म्हणले बुवा. हाती आयला असं करता करता 38 आलं. 40ला तू पिवळा झाला, 41ला बाप झाला, 42ला शुगर आली, 45ला बीपी आला, 49ला गेला. तू पाहतो काय माया मग बंगला बांधतो का? तुला तुम्ही आजही गरीबाच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हो, हे श्रीमंत हलकट माणसं मोजित दरिद्री अवलाद नाही. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. तुम्ही आजही गरीबाच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हो, हे श्रीमंत हलकट. मला अशी सून खट्याळ कशी मिळाली? तू कशी होती? तू तर सासऱ्याला बिन भाकरीचं मारीत होती, त्या मानानं तुला बरी मिळाली सून का? तुला घरात तरी ठुती. मला असा खट्याळ नवरा कसा मिळाला? देवाला काय माहित तुमचं कसं जमलं. म्हणजे पेपर सुटल्यावर जमलं का कलवरी होऊन गेल्यावर जमलं? देवाला काय माहित. म्हणजे ह्या गोष्टी डोक्यात आणायच्या नाही, कर्माची फळं भोगायची आणि संपलं का जायचं. मला अशी सून खट्याळ कशी मिळाली? तू कशी होती? मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तू का नाही उलातली कुठं? त्यानं दुसरी केली असती. मी म्हणून राहिले,
नाही तर दुसरी राहिली नसती. तू का नाही उलातली कुठं, त्यानं दुसरी केली असती. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तू का नाही उलातली कुठं, त्यानं दुसरी केली असती. दोनदा सरपंच केलं तर तुला, तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं. तुला भेजा बिजा आहे का नाही, का गाव वारलं का तू एकटात राहिला. एकदा आपण इच्छा आहे, काय इच्छा तुझी, कावळा शिवा का तुला, काय इच्छा आहे. उलट पोरांना म्हणलं पाहिजे, पोरं तुमचं तुम्ही करा, अडचण आली तर मला सांगा, पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत. ते लिहिलं सोडून एखादा इच्छा आहे आपले, आणि काय एकदा कवर एकदा पेनच टाकानं सही कराया, लकवा गेला हातावर त्याच्या. 6 अर्ज फाटली पण सही होईल. ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले तर काय भर. त्यानं जेवरास काढून आणला पण भरलाच. दोनदा सरपंच केलं तर तुला, तिसऱ्यांदा काला फॉर्म भरायचं. तुला भेजा बिजा आहे का नाही, का गाव वारलं का तू एकटात राहिला. एकदा आपण इच्छा आहे, काय इच्छा तुझी, कावळा शिवा का तुला, काय इच्छा आहे. उलट पोरांना म्हणलं पाहिजे, पोरं तुमचं तुम्ही करा, अडचण आली तर मला सांगा, पोरं तुमचा फोटो लावतील ग्रामपंचायतीत. ते लिहिलं सोडून एखादा इच्छा आहे आपले, आणि काय एकदा कवर एकदा. आतापर्यंत आपल्याला दुनिया बोलली असेल, पण आपल्या बायको इतकं हलकट बोललो कोणी. काही बोलत हो, दीड दमडीची बायको वाजीत आणि आपण फुलाच्या गाडीत बसून, आणि ती कुशाला आपल्याला म्हणते तुमच्या तन गाडवात फरक नाही. शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं. ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत, डब्या सगट ने बाई, डबा सुद्धा तुला घे, पण आपल्या घरात तो यायचं नाही. आणि रिकामी माणसं घर बिघडवतात. तुमचं काय मत आहे? हा, अजिबात नाही. रिकाम्या माणसाच्या नादीस लागायचं. शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट तिला आता गेलं गेलं सांगायचं, बाई मी कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट. अहो ताई, हा रस्ता कुठे जाते? अहो दादा, हा रस्ता कुठे जात नाही, तुम्हालाच जावं लागतंय. गाली नहीं दे सकता, गाली नहीं दे. फैमिली देखती है. अहो ताई, अहो मी ना मार्केटला जाऊन येते. थोडी हळू चालव. अहो पण मी तर ऑटोने चालली आहे. अगं पण मी जीबीची गोष्ट करतोय. मग कधी ध्यानात ठेवायचं, भावाची पोरगी करायची सहसा टाळावाच. टाळावं नाही म्हणजे करूच नाही. जर कोणाचं जुळत आलं असेल तर त्याला दुपारी फोन करा, भाऊ मी कीर्तन ऐकलंय, तू तिकडं कोणलाही दे. का उत्तर नीट आहे का महिला मंडळ. का काही झालं तर तो सुनेचा बाप आहे, आपला भाऊ आहे. इथं फरक आहे. उद्या जर भांडण झालं तर तो मुलीचीच बाजू घेणार. तो आपल्या गुड्डीचा काय दोष नाही, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. आता येईल मकर संक्रांती, सुरू होतील हळदी कुंकाचे कार्यक्रम. मी ऐकलंय हळदी कुंकू सौभाग्याचं लेणं असतंय, पण त्या कार्यक्रमाच्या वेळी सौभाग्याच्या लेण्याची होती अडचण. अहो जरा बाहेर जाता का? कैसी लड़की चाहिए तुम्हें? जिवंत पाहिजे. काही लोक 9 दिवस नवरात्र करतात आणि दसऱ्याला मटण खातात. ही पिका रावला दे, याचा काय विषय सोडून द्यायचा. त्याला काय ती निर्लज्जाची. आपण वाघाला घाबरत नाही, बायकोला घाबरतो. शिळीचा बोकडा ऐकायचा असला तरी माणसं म्हणतात तिला विचारू. आता बोकडा शिळीचा तिला विचारायचं काय करणार. सुन बाय, मला सांग, आई आणि सासूमध्ये काय फरक असतो? अहो सासूबाई, आई मरू देत नाही आणि सासू जगू देत नाही. नशीब नवरे सुंदर असतात, नाही तर दोघांचा ब्युटी पार्लरचा खर्च कोणाला परवडला असता. बायकोला तिळगुळ देणं ही श्रद्धा आहे, पण तिळगुळ खाऊन ती गोड गोड बोलेलच ही अंधश्रद्धा आहे. बायकोला जरा सासू सासऱ्याचा आदर करायला शिका.
तू काय तिकडून 5-7 8 12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचा सांभाळायचा. तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे? ऐ ऐ जरा सासू सासऱ्याचा आदर करायला शिका. तू काय तिकडून 5-7 8 12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचा सांभाळायचा. आपण वाघाला घाबरत नाही, बायकोला घाबरतो. शिळीचा बोकडा ऐकायचा असला तरी माणसं म्हणतात तिला विचारू. आता बोकडा शिळीचा आहे, तिला विचारायचं काय करणार? आपल्याकडे काय जमीन विकली, ट्रक घेतली, तिच्या लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली, मग यानं तिच्या लिहिलं हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली, मग याने लिहिलं नादच खुळा. घेतलीच का? हो, ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं, घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी, आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. कशाला घेतलं येड्या? लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येईन हिला जास्त कळतं. सासूला तर शिजल्यावर माहीत झालं, पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असतं. आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा. असा नियम आहे, सावळी बायको असावी कधी. ज्याची बायको सावळी संसारच खास. यांना काय आखली आहे? बोरी दिसली गालात असली झालं गेली निघून. ती आयला निघाला दिंडी 3 एकरी आला आमच्या बोकांडी. अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना, तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून देतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, महिला मंडळ जे आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही का लगेच पाय. बायका भाकरी करताना भजन नाही करी, शिव्या देती. मेला माय नशिबी इकडून आला, पार त्याला मिळत नव्हती, तेव्हा लय मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काही माणसं जेवताना टीव्ही पाहत, जेव्हा त्या जाहिरात आली तरच चपाती मागत आहे, नाही तर चपाती सुद्धा मागत नाही. काही लोक झोपताना टीव्ही पाहत झोपत, टीव्ही चालू माणसं झोपेल. कुत्री टीव्ही पाहत्या काहींच्या घरात. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं, मग हे कुत्रं त्या कुत्र्यावर धावलं, तेव्हा झोपेल कुत्रं उठलं. एवढे कुत्रे आले कुठून बा.